विषय काय आहे मित्रांनो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आता CJPचा प्रोटेस्ट झाला आणि त्यांना त्यात सक्सेस मिळाला. त्या धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मुलांनी घेतला, सगळ्यांनी घेतला. त्यात विद्यार्थी सामील होते, मिलेनियर्स सामील होते, आपले सिनियर मंडळी सामील होते, सगळे त्या आंदोलनामध्ये होते. पण हे खास विद्यार्थ्यांचं प्रोटेस्ट होतं, त्यात त्यांना सक्सेस मिळाला. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतलाच. पण विषय काय आहे, हा राजीनामा संपन्न झाल्यानंतर म्हणजे ह्या पोरा CJPचा प्रोटेस्ट संपल्यानंतर सोशल मीडियावर अनेक पार्ट्यांनी जन्म घेतलाय. म्हणजे उठसूट कुणी पण उठतंय आणि पार्टी बोलतंय. म्हणजे मी आत्ताच एक पार्टी बघितली, रिझर्वेशन हटाव पार्टी, त्यांनी सुद्धा जन्म घेतलाय आणि त्यांचे फॉलोअर्स गेन व्हायला लागले, वाढायला लागले, 3 मिलियनच्या पुढे गेलेत. क्या बात आहे, अभिनंदन. दुसरी पार्टी आहे रिझर्वेशन बचाव पार्टी, यांचे बी फॉलोअर्स वाढायला लागल्यात, त्यांचं बी कौतुक. BJP हटाव, BJP बचाव, अशा अनेक पार्ट्यांनी जन्म घेतला आहे. मला खास यातली ही पार्टी वाटली, E20 जनता पार्टी. ही सध्या ह्याचे पण फॉलोअर्स वाढत चाललेत, आता 200Kच्या पुढं ह्याचे फॉलोअर्स गेलेत. मला फक्त प्रश्न पडला, ही E20 जनता पार्टी कुणाच्या अगेन्स्ट उभी राहणार आहे? म्हणजे ह्यांचं टार्गेट काय, ह्यांचा मोटो काय, मला अजून समजलेलं नाही आहे. म्हणजे कोण टार्गेट करतात ते? E20 पार्टी काय वाटते काय आपल्याला? म्हणजे माझ्या ज्ञानात थोडी भर पाडली तर बरं होईल. मला खरंच सांगा, E20 जनता पार्टी ही कुणाच्या अगेन्स्ट आहे? हे रस्त्यावर उतरेल न उतरेल खाली कॉमेंट्स करून सांगा. आणि रस्त्यावर आता उतरली नाही पाहिजे, कारण की खूप हे झालं आहे, बऱ्याच मुलांवर आत्ता यांनी केसेस वगैरे केल्या. आत्ताच मी न्यूज पाहिली. हे असं काही त्यांनी करायला नको. तर तुम्हाला तर माहीत असेल ही कुणाच्या अगेन्स्ट असेल, तर खाली कॉमेंट्स करून आम्हाला सांगा तुम्ही. बाय बाय.